कदाचित आमच्या नशिबातच ही कबड्डीची स्पर्धा खेळणं नाही असं समजायचं. कमळे कमळी कमळी थांबा सर. आता तिला बोलून काय बी उपयोग नाही. चिडली की तिला एकटं बसायला लागतं. जरा डोकं शांत झालं की ती स्वतःहूनच येईल बोलायला. प्रिन्सिपल सरांनी असा डिसिजन का घेतला माहिती नाही, पण कमळी ही मॅच खेळलीच पाहिजे. हॅलो, महाराज, तुम्ही खरंच लय महान आहेसा. तुमच्या समोर एवढी संकट आली तरी तुम्ही जिद्दीने सगळ्यावर मात केली. तुमच्या या सगळ्या गोष्टी ऐकून मी मोठी झाली. आणि आता बघा की सगळं हारल्यावानी वाटतंय. हातपाय गळून गेल्यावानी वाटतंय. काय करू काहीच कळना. एक संकट संपलं की दुसरं येतंय. पुण्यांदा किती वेळा उभं राहायचं महाराज. कमळी, तू आता इथून जाऊ शकतेस आणि वर्गात नाही, डायरेक्ट हॉस्टेलला जा आणि सामानाची आवरावर करायला घे, कळलं? आजोबा, आजोबा काय होतंय तुम्हासनी? तुम्ही या माझ्या संग या. सावकाश सावकाश. सावकाश. बरं वाटतंय ना आता तुम्हासनी? बरं आहे बरं आहे. आजोबा, तुम्ही एकटंच आलायसा की तुमच्या संग कोणी आलंय? मी एकटाच आहे. अगो, हा माझा झील मुलगा माधव, याला पाहिलंच काय कुठे? हा नाही हो, मी कुठं बघितलेलं नाही खरं. नाही का? आजोबा, तुम्ही तुमच्या पोराला शोधायला एकटं फिरताय? अहो, एवढी मोठी मुंबई आहे, कुठं कुठं शोधणार तुम्ही? अहो, या मुंबईत माणसं बघून आपल्यालाच हरवल्यासारखं होतंय बघा. मी काय म्हणतो, तुम्ही जरा 2 घडी इथं बसा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला आणतो. हा, नाही, मला नको खायला, काय नको. बस इथे बस. आजोबा, मला सांगा, तुम्ही नेमकं कुठनं आलाय? मी बाबुली मेस्त्री. मी कोकणात नाही गेलाय, सिंधुदुर्ग. तू मुंबईची वाटत नाही, तुझी भाषा कोल्हापूरची वाटते. होय, मी सिद्धटेकची, कोल्हापूर. मला सांगा, तुमच्या पोरानं तुम्हासनी नंबर दिला नाही काय कोणाचा? अगो, माझ्याकडे मोबाईल कुठला? मी पहिल्यांदाच आलो ना मुंबईत, म्हणून जरा ना भिरभिरल्यासारखं झालं. अहो, मी पहिल्यांदा आलो होतं की नाही, तेव्हा मला बी असंच झालेलं बघा. कुठं जायचं, काय करायचं काहीच कळना. पण देवाच्या कृपेने मला जिथं पोचायचं होतं तिथं मला देवाने पोचवलं बघा. तू कोल्हापूरची ना, मग इथं मुंबईत कशी? शिक्षणासाठी आलोय मुंबईत. मी इथं लई शिकणार, लई मोठी अधिकारी होणार आणि आमच्या गावाकडं परत जाऊन माझ्यासारख्या पोरींना मोठं कॉलेज बांधून देणार बघा. हेच स्वप्न घेऊन मी इथं मुंबईत आलो. आता आपण ज्या मातीत घडलो त्या मातीला काहीतरी उसणं द्यायला पाहिजे की नाही? अगदी माझ्या माधवासारखी बोलीस. आता प्रत्येक जण मुंबईकडे गेला तर गावचं कसं होणार? पण मी त्याला सांगतो, शहरात जा, नोकरी कर, 4 पैसे कमाव. त्याच्या मनात भीती आणि काळजी.
मी त्याला मुंबईत पाठवून दशावताराची वेडापायी एकटाच भिरभिरत राहीन रात्री अपरात्री. माझ्या या वयात दशावतार नको म्हणून सांगतो तुला. दशावतार म्हणजे माझा श्वास. श्वासाशिवाय जगता येईल कसा? आजोबा मला कळतंय तुम्हासनी तुमची कला जोपासण्याची लई इच्छा आहे आणि पोराला नोकरी बी मिळवून द्यायची. पण तुमचं पोरगा जे म्हणतोय ते काय चुकीचं नाही. आता जसं आपण आपली परंपरा जपतोय तसंच आपण आपलं गाव, संस्कृती, गावच्या साधेपणा जपला पाहिजे की नाही. आणि मग ते जपण्यासाठी गावात कुणी राहिलंच नाही तर मग कसं चालत? आता मला सांग, तुम्ही कधी असा विचार केलाय का की मी माझं गाव सोडून जातो, माझं दशावतार सोडून मुंबईला जातो? असा विचार केला नाही ना? अहो, कारण तुमची त्या मातीशी नाळ जोडली गेली आहे, होय की नाही? मला कळतंय एक बाप म्हणून तुम्हाला किती काळजी वाटते आणि ती बरोबरच आहे. अहो, पण शेवटी आपलं गाव आणि तिथल्या मातीशी तुमच्या मुलाशी जी नाळ बांधली गेली आहे ती तुमच्यामुळेच आहे की नाही? मग ती तुटली तर कसं चालत? आणि मी म्हणतो ती तुटायलाच नाही पाहिजे. अहो, तुमचा पोरगा म्हणतोय ते एकदम बेस्ट आहे बघा. त्याला त्याच्या गावासाठी काहीतरी करायचंय, त्याच्या मातीसाठी काहीतरी करायचंय. किती चांगली गोष्ट आहे. तर माती ही आपली आई असते की नाही? मग कुठल्या पोराला आपल्या आईपासून लांब जायला आवडेल सांगा? शाबास गो बाय. तुझा हे सगळं ऐकून ना माझं ऊर भरून येलो. तरुण पिढीने गावाकडे पाठ फिरवण्यापेक्षा गावासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि जगाला दाखवून दिलं पाहिजे की महाराष्ट्र केवढा महान आहे ते. होय तर. अहो, जसं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती जमातींना 12 बलुतेदारांना एकत्र आणून स्वराज्य निर्माण केलं, समाजाची घडी बांधली, तसंच आपण बी एकत्र येऊन आपलं गाव जोपासलं पाहिजे. आपल्या गावच्या गोष्टी सगळीकडे पसरवल्या पाहिजे आणि अख्ख्या जगाला सांगितलं पाहिजे आपला महाराष्ट्र किती मोठा आहे ते आणि किती महान आहे ते. काय गो बाय, सुरेख विचार तुझे. तुझ्या वांगडा बोलल्यावर जोर इलो. हा, आता माधवाक शोधतंय. हा, आणि एक लक्षात ठेव, आम्ही दशावतारात काय सांगतो, वाईटावर मात करून चांगल्याचा विजय करण्यासाठी देवान अवतार घेतले. शेवटी विजय सत्याचा होतो. आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. ठेवशील ना? आता कुणीतरी मार्ग मला नक्कीच दाखव. आता हरायचं नाही, लढायचं. जय भवानी.